महाराष्ट्र के अमरावती से एक बार फिर आवाज उठी है किसानों, मजदूरों और वंचितों के हक की लड़ाई के लिए। प्रहार जनशक्ति पार्टी के प्रमुख और महाराष्ट्र सरकार के पूर्व मंत्री बच्चू कडू ने अमरावती में प्रेस कॉन्फ्रेंस कर राज्य सरकार पर तीखे हमले किए हैं और दो बड़ी यात्राओं की घोषणा की है। बच्चू कडू ने कहा है कि देश में जहां धार्मिक कट्टरता बढ़ रही है, वहीं हम हिंदू मुस्लिम नहीं, किसानों, श्रमिकों और दिव्यांगों के लिए लड़ रहे हैं। उन्होंने दावा किया है कि सरकार उनकी मांगों के आगे झुकी है। उप मुख्यमंत्री अजित पवार अब कर्ज माफी की बात कर रहे हैं, जबकि पहले कहते थे कि हमने इसकी मांग की नहीं है। बच्चू कडू ने देवेंद्र फडणवीस पर भी हमला बोलते हुए कहा है कि जब एक महीने में 1000 किसान आत्महत्या कर चुके हैं, तो फडणवीस बताए इससे बेहतर समय कर्ज माफी के लिए और कौन सा होगा। उन्होंने मनरेगा योजना का जिक्र करते हुए कहा है कि यदि इस योजना से घास लगाने और बांधबंदी हो सकती है, तो किसानों को बोवाई से कटाई तक मजदूरी क्यों नहीं मिल सकती। इस पर मंत्री भारत गोगावले का सकारात्मक रुख मिला है। सरकार पर सीधा हमला करते हुए उन्होंने कहा है कि अगर बैंक अधिकारी जबरदस्ती करेंगे तो थप्पड़ मारा जाएगा। मैं खुद जिस बैंक का अध्यक्ष हूं, अगर वही किसानों से वसूली करेगा तो मैं इस्तीफा दे दूंगा। बच्चू कडू ने 2 यात्राओं का ऐलान भी किया है। 5 जुलाई से पंजाबराव देशमुख के गांव से संवाद यात्रा और 5 अगस्त से 9 अगस्त तक रामटेक से दीक्षा भूमि तक सिंदूर यात्रा निकाली जाएगी। तो लाड़की बहन योजना को लेकर उन्होंने सरकार की मंशा पर सवाल उठाते हुए कहा है कि देरी हुई तो जनता चुनाव में जवाब देगी। आखिर में उन्होंने चेतावनी दी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, फिल्म बाकी है। अगर सरकार ने किसानों को धोखा दिया तो बैलेट बॉक्स से जवाब मिलेगा। आम्ही पदयात्रा काढतोय का शेतकऱ्यांना पण आत्महत्येपासून मुक्त व्हावं, आत्महत्येचा विचार सोडून त्यांना लढण्याचा विचार सुरू करावा। 7/12 कोरा कोरा यात्रा हे आमचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन अधिक मजबूत होण्यासाठी, त्याला अधिक ताकद निर्माण होण्यासाठी शांततेतूनच, गांधीगिरीतूनच हे आंदोलन आम्ही करतो आहे। 5 जुलैला माझा जन्मदिवस पण आहे आणि त्याच दिवशी डॉक्टर पंजाबराव देशमुख, देशातले पहिले कृषी मंत्री, त्यांच्या गावातून ही यात्रा पहिल्या शेतकरी आत्महत्याच्या गावापर्यंत जाणार आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही संवाद, संवेदना आणि एकंदरीत या सरकारला जाग आलं पाहिजे, त्यांनी हा कर्जमाफीच्या सह इतर मुद्दे विसरू नये, यासाठी हे पदयात्रेचं आंदोलन आम्ही करतो आहे। 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट आत्महत्याग्रस्त जेवढ्या भगिनी आहे त्या सगळ्यांना घेऊन आम्ही रामायण से संविधान तक, रामटेक से दीक्षा भूमि तक अशी एक यात्रा आम्ही काढतो आहे। तिथं सरकारला 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि तो क्रांतीचा दिवस आहे, एक नवीन क्रांतीचं पाऊल आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून जर सरकार आला, प्रतिनिधी आलं तर त्याच्या हाताले, नाही आलं तर मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या पोस्टरला आम्ही राखी बांधून त्यांना पुन्हा आवाहन करणार आहोत। 3.5 लाख शेतकऱ्याचे कुक्कू पुसले तुम्ही, आता एकही कुक्कू पुसणार नाही असे ह्या लाडक्या बहिणीला तुम्ही शब्द द्यावं। त्या दिवशी पुन्हा आपण सांगावं, हो मी एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही। आज 6 महिन्यात देवेंद्रजी तुमच्या मुख्यमंत्री झाल्यापासून 6 महिन्यात 1000 लोकांनी आत्महत्या केला। उत्तर पाहिजे आम्हाला, ते योग्य वेळ तुम्ही कधी आणता, कोणाला विचारता, म्हणजे कुठल्या ज्योतिष्याला विचारून तुम्ही ते योग्य वेळ ठरवता, हे आम्ही त्याच्यासाठी हे पदयात्रेचं आयोजन आहे आणि लोकसहभाग आणि लोकांचा संवाद असं एकंदरीत वाढण्यासाठी हे आंदोलन जातीपाती धर्माच्या पलीकडे कष्टकरी समाजाचं आंदोलन अधिक मजबूत व्हायसाठी हे पदयात्रा काढतो आहे। मला न्यायदेवतावर विश्वास आहे आणि प्रकरण स्पष्ट आणि तेवढं सत्यपणा आहे। माझ्या एकंदरीत सजेला स्टे आलेला आहे, स्थगिती आली आहे, त्याच्यावरून आता मला अपात्र करता येणार नाही आणि प्रचंड खोडतोड झाली। पण 13/5 म्हणजे 13 मेचं पत्र अजूनही मला अपात्रतेचं भेटलं नाही। अजूनही अध्यक्ष म्हणूनच विभागीय निबंधक मला पत्र पाठवतो आहे, म्हणजे केवढी अनियमितता आहे, केवढी खोडतोड आहे। मला वाटते आंदोलन संपल्याबरोबर लगेच फोन केले असन, सांगितलं असन का बच्चू कडूला पत्र काढा, पण त्या विभागीय निबंधकांना 13/5चं पत्र आणि ते मला वाटते 1 महिन्यानंतर काढलं, म्हणजे राजकीय दबाव किती असतं, कसा सूट घेतल्या जातं हे भाजपकडून शिकलं पाहिजे। काँग्रेसचंच पाप आहे, UM जर आलं नसतं तर त्याचा वटवृक्ष झाला नसता आणि आज नाराजाची वेळ पडली नसते।
पर आसो देर आए लेकिन दुरुस्त आए। राहुल जी, हम आपका सम्मान करते हैं, आपके साथ खड़े रहेंगे। मोदीजींना सांगतोय का तुम्ही 56 इंचवाले आहे, प्रचंड राम भक्त आहे, तुम्हाला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे, आम्ही त्याचेच भक्त आहोत। पण तुम्ही जर खरे लोकशाही आणि या राष्ट्राच्या हिताचा विचार करत असाल तर मला वाटतं EVM मशीन तशीच ठेवा, पण येणारा जो VVPAT आहे, हाती येतं किंवा तो मशीनीत घुसतं, तो हातात द्या, त्याच्यावर नंबर टाका आणि नंबर टाकून आमची सही घ्या आणि मतपेटीत टाका। हे करायला तुम्हाला काहीच करावं लागत नाही। पण तुमच्यात खोट असन तर तुम्ही करणार नाही आणि खोट नसन तर केल्याशिवाय राहणार नाही।